या ठिकाणी वाचलं पाहिजे आणि ते वाचल्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलं हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल। आणि हे करत असताना आपण पूर्ण लक्ष हे आपल्याला येणं, त्याचबरोबर संगणकाचं आपल्याला ज्ञान असणं हे फार आवश्यक आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही 10वीची परीक्षा त्या ठिकाणी पास झाला आणि 10वी नंतर 11वी साठी आपण समजा शहरात गेलो आणि शहरात गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला संगणक येणं आणि इंग्रजीचा अभ्यास असणं, इंग्रजी बोलता येणं आणि बसलो आणि लक्ष दिलं नाही तर आपलं जीवन या ठिकाणी अंधमय होणार आहे। या ठिकाणी बरेच छत्रपती शिवाजी महाराजांना 50 वर्षाचं आयुष्य मिळालं। 50 वर्षाचं आयुष्य मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचा इतका पराक्रम केला की चंद्र सूर्य नावाला धब्बा लागणार नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण वागलो पाहिजे। आणि निश्चित आपल्या जीवनामध्ये खूप काही येणं बाकी आहे आणि खूप काही तुम्हाला करायचं आहे। तुम्ही उद्याचे भविष्य आहात, तुम्ही उद्याचं गावरायचा अभ्यास म्हणजे वाचन करायचं आणि ते वाचन केल्यानंतर दिवसभर आपण जर सकाळी 5 वाजता उठलो तर आपला दिवस हा पूर्ण फ्रेश जातो आणि चांगल्या पद्धतीचा आपल्याला बुद्धिमत्ता त्या ठिकाणी वाढल्याशिवाय तुमची राहणार नाही। तुमचा हे वेळ आहे हा ज्या वेळेला आपण ही 2 मार्चची तारीख आहे, या तारखेमध्ये आपण सकाळी उठल्यानंतर दिवस कसा चालला जाईल अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे, चांगला अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून आपल्या आई वडिलांचं, आपल्या शाळेचं, आपल्या सर्वांचं नाव त्या ठिकाणी रोशन होईल। तर वेळ देऊन चांगल्या आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल। दुसरी महत्वाची गोष्ट, आपण शाळेत या ठिकाणी येतो, शाळेत आल्या